नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12 बोर्डचा रायटिंग स्किलचा टॉपिक. मित्रांनो, रायटिंग स्किलच्या टॉपिकचं नाव आहे ईमेल रायटिंग. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ईमेल रायटिंग कशा पद्धतीने करायचे. हा प्रश्न जवळपास 4 मार्कला येतो. कुठल्या पॅटर्नवरती किंवा कुठल्या मुद्द्यांवरती तुम्हाला फोकस द्यायचा आहे, हे सर्व काही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, सर्वप्रथम पाहूया आपण ईमेल रायटिंग याची मार्किंग सिस्टीम काय. तर मार्किंग सिस्टीम बघा, तर मार्किंग सिस्टीममध्ये तुम्ही जर कंटेंट लिहिला तर त्यासाठी तुम्हाला 2 मार्क आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण लेटर कमीत कमी 3 पॅराग्राफमध्ये लिहितो आणि महत्त्वाचे मुद्दे लिहितो तर त्या मुद्द्यांसाठी तुम्हाला 2 मार्क आहे. नंतर बघा, यूज ऑफ प्रॉपर फॉर्मॅट. आता मित्रांनो, यासाठी तुम्हाला एक फॉर्मॅट वापरायचा आहे. तेवढाच फॉर्मॅट वापरायचा आणि त्या अनुषंगाने ईमेल लिहायचा. तो फॉर्मॅट वापरला तर त्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. ओके. नंतर ओव्हरऑल प्रेझेंटेशन तुम्ही कसं करता यासाठी 1 मार्क. तर असा टोटल 4 मार्कसाठी विचारला जाणार हा प्रश्न आहे. आता मित्रांनो, बघूया इम्पॉर्टंट पॉईंट काय, म्हणजे सर्वप्रथम बघूया ईमेल म्हणजेच काय. तर बघा, ईमेल और इलेक्ट्रॉनिक मेल इज यूज्ड टू सेंड मेसेजेस बाय इलेक्ट्रॉनिक मीन्स फ्रॉम वन कम्प्युटर युजर टू वन ऑर मोर रिसिपियंट व्हाया नेटवर्क. बघा, ईमेलचा लॉंग फॉर्म काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक मेल असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. कशासाठी वापरतात, तर मेसेज सेंड करण्यासाठी वापरतात. बाय इलेक्ट्रॉनिक मीन्स म्हणजे साधन. इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करून मेसेज सेंड करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. कुणाकडून, बघा, फ्रॉम वन कम्प्युटर युजर. ज्या एका व्यक्तीकडे कम्प्युटर आहे त्या व्यक्तीकडून दुसऱ्या एका व्यक्तीकडे, रिसिपियंटकडे किंवा अनेक व्यक्तींकडे आपण मेल पाठवू शकतो. कशाद्वारे, तर नेटवर्क, इंटरनेटच्या माध्यमातून. पुढे बघा, इट इज द मोस्ट प्रिफर्ड मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिकॉज इट इज चीपर अँड फास्टर. बघा, मोस्ट प्रिफर सर्वात जास्त निवडलं जाणारं कम्युनिकेशनचे साधन आहे. कशामुळे, तर ते चीपर आहे, स्वस्त आहे आणि फास्टर आहे, वेगवान आहे. इट इज यूज्ड इन फॉर्मल, सेमी फॉर्मल, इनफॉर्मल वे ऑफ एक्सप्रेशन ऑफ रायटिंग. 3 पद्धतीने लिहू शकतो मित्रांनो ईमेल आपण, फॉर्मल, सेमी फॉर्मल आणि इनफॉर्मल वेने. ओके. आता बघा, ईमेलचे 3 प्रकार. फॉर्मलमध्ये कोण येतं, तर एखाद्या ऑर्गनायझेशनला लिहायचं आहे, तुम्हाला संघटनेला लिहायचं आहे, गव्हर्नमेंट सरकारला लिहायचं आहे, डिपार्टमेंटला लिहायचं आहे. डिपार्टमेंट कुठले असतील, प्रायव्हेट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. ऑफिसेसला लिहायचं आहे, कार्यालयाला, प्रिन्सिपलला लिहायचं आहे, स्कूल टीचरला लिहायचं आहे, तो फॉर्मलमध्ये आला. नंतर सेमी फॉर्मलमध्ये कोण, तर टीममेट. तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता, तुमचे जे टीममेट आहेत, सहकारी मित्र आहेत, त्यांना लिहायचं आहे. कलिग्स आहेत, तुमचे सहकारी आहेत, त्यांना लिहायचं आहे. ओके. तिसरं आहे इनफॉर्मल. इनफॉर्मलमध्ये येतं बघा, फॅमिली, रिलेटिव्स, भाऊ बहीण, मित्र वगैरे असतील, एटसेट्रा. तर यांच्यासाठी इनफॉर्मल. ओके. आता मित्रांनो, सर्वप्रथम बघूया आपण त्याचा फॉर्मॅट काय, कशा पद्धतीने, आणि मग एक्झाम्पल सहितसुद्धा आपण बघणार आहोत. बघा, इम्पॉर्टंट पॉईंट काय, तर ईमेल मस्ट बी रिटन इन अ टेम्पलेट. आता मित्रांनो, खाली जो टेम्पलेट दिला ना, या टेम्पलेटच्या पॅटर्नमध्येच तुम्हाला ईमेल लिहिणं आवश्यक आहे. ओके. आता बघा, इथे कंपोज दिलं आहे, इनबॉक्स, ड्राफ्ट, सेंड, ट्रॅश, टू, सर्च मेल, BCC, फ्रॉम, सब्जेक्ट. तर मित्रांनो, हा एक पॅटर्न आहे. या पॅटर्नचा वापर करूनच तुम्हाला ईमेल लिहायचा आहे. ओके. चला पुढे बघूया आपण महत्त्वाचं काय, तर ज्या व्यक्तीला ईमेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल ID तुम्हाला टूमध्ये लिहायचा आहे. जसं की मागे बघा, इथे बघा टू आहे, नंतर CC आहे, BCC आहे, फ्रॉम आहे, सब्जेक्ट आहे. तर इथे टूमध्ये कुणाला लिहायचं आहे, तर ज्या व्यक्तीला तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे त्याचं नाव तुम्हाला टूमध्ये लिहायचं आहे. ओके. म्हणजे त्याचा Gmail ID तुम्हाला तिथे लिहायचा आहे. नंतर बघा, आहे आपल्याकडे CC ऑप्शन. ओके. तुम्ही मागे बघू शकता, CC ऑप्शन आहे 2 नंबरला. तर CCमध्ये काय, तर ग्राहकाव्यतिरिक्त रिसिपियंट इतर एखाद्या व्यक्तीला तोच ईमेल पाठवायचा असेल तर त्याचा ईमेल ID CCमध्ये लिहावा. आता बघा, टू आणि CC मधला फरक काय, तर मित्रांनो, टूमध्ये ज्या व्यक्तीला मेसेज लिहायचा आहे तर त्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचा Gmail ID टूमध्ये लिहा. CCमध्ये म्हणजेच काय, तर टू सोबतच, म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही मेल पाठवला आहे तर तोच मेल तुम्हाला इतर व्यक्तींना सुद्धा पाठवायचं, तर त्याचं नाव CCमध्ये लिहायचं. समजा उदाहरणार्थ आपण असं करूया की माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीमध्ये साधारणतः 100 नोकर आहेत किंवा 100 लोक कामाला आहेत. तर मला सांगायचं की येत्या शनिवारी कंपनीला सुट्टी असेल, तर मी एकाच व्यक्तीला मेल लिहिल का, नाही. तर मी टूमध्ये ज्या व्यक्तीला पाठवायचं आहे, म्हणजे ज्या माझ्या कामगाराला पाठवायचं त्याचं नाव टूमध्ये लिहिल, आणि या टूसोबतच त्या कामगारासोबतच जे इतर कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा पाठवायचं आहे, तर त्यांचं नाव CCमध्ये त्यांचा Gmail ID तिथे लिहिल. ओके. आता मित्रांनो बघा, टू आणि CCचा कळाला. तिसरा आहे बघा BCC. आता BCCमध्ये काय बघा, तर CC प्रमाणेच BCC ह्या ईमेलच्या प्रति लोकांना पाठवायचा एक मार्ग आहे.
परंतु या दोघांमधला फरक काय? जेव्हा CC वापरला जातो तेव्हा आपण वापरकर्त्याची यादी पाहू शकतो, परंतु BCCमध्ये तसं होत नाहीये. ओके. समजा टूमध्ये मी एखाद्या व्यक्तीला ईमेल लिहिला आहे, त्याचं नाव वगैरे टाकलेलं आहे. ओके. पण CCमध्ये काय होतं? CCमध्ये जर लिहिला तर त्या टूसोबत इतर व्यक्तीला तुम्ही मेल पाठवलाय त्यांची सुद्धा नावे दिसतात. परंतु BCCमध्ये काय? जर तुम्ही इतर व्यक्तींना, इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा मेसेज पाठवलाय, परंतु त्या इतर कर्मचाऱ्यांना कळणार नाहीये की ज्या व्यक्तीला मेसेज पाठवला त्याच्यासोबतच इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा मेसेज पाठवला काय. आपण एक पगाराचं उदाहरण करूया की बाबा 100 कर्मचारी आहेत, तर 100 कर्मचाऱ्यांपैकी साधारणतः 10 कर्मचाऱ्यांची पगारवाढ झालेली आहे, पण त्यांना एकमेकांना कळू द्यायचं नाही की कुणाची पगारवाढ झालेली आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीमध्ये तुम्ही BCCमध्ये तो मेसेज लिहू शकता किंवा त्या मेल ID टाकू शकता आणि त्या मेलवरती त्याला मेसेज करू शकता. पुढचं आहे बघा फ्रॉम. ओके. तुम्ही बघू शकता फ्रॉम आहे पुढचा पॉईंट. तर फ्रॉममध्ये कुणाला लिहायचं आहे बघा. आता फ्रॉम म्हणजेच काय? तर ज्या व्यक्तीने मेल लिहिला आहे त्याचा Gmail ID त्याच्यामध्ये टाकायचा असतो फ्रॉममध्ये. ओके. नंतर आहे बघा मित्रांनो आपल्याकडे विषय. अत्यंत थोडक्या परंतु प्रभावी पद्धतीने कुठे लिहायचं? तर सब्जेक्ट पुढे लिहायचा. ओके. सब्जेक्ट, विषय काय तुमचा, काय मुद्दा आहे मांडण्याचा, तर तो सब्जेक्टमध्ये लिहायचा आहे तुम्हाला. ओके. नंतर बघा शेवटीला त्यानंतर अभिवादन, रिस्पेक्टेड मिस्टर अँड मिसेस किंवा डिअर MR अँड मिसेस, मिस्टर अँड मिसेस लिहू शकता. ओके. आणि त्याखाली विस्तृत अशी माहिती लिहावी. मोस्टली डिअरचा वापर करायचा आहे. ओके. नंतर बघा ईमेलच्या शेवटी आभारदर्शक शब्द लिहावे, जसं की थँकिंग यू किंवा कम्प्लिमेंटरी क्लोज या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि सर्व मुद्दे समासाला लागूनच लिहावे. ओके. म्हणजे कसे? तर आपण बघतो समासाला लागून म्हणजेच काय, तर एका लाईनमध्ये जो दिलेला आहे, समजा फर्स्ट पॅराग्राफ इथून आहे तर इथून या पद्धतीने समासाला लागून तुमची जी लाईन आहे की नाही उत्तरे लिहिण्याची, तर तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. आता बघा बॉडी ऑफ द ईमेल आहे की नाही, बॉडी ऑफ द ईमेल. तर पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघा, नंतर मॅटर इन डिटेल बघा आणि नंतर कन्क्लुजनमध्ये तुम्हाला सांगितलं की ईमेल लिहायचा 3 पॅराग्राफमध्ये फिनिश करा आहे की नाही. मग ते बॉडी झाली त्याची ईमेलची. मग फर्स्ट पॅराग्राफमध्ये काय लिहायचं बघा. द फर्स्ट पॅराग्राफ ऑफ युअर ईमेल शुड इन्क्लूड इन्फॉर्मेशन ऑन वाय यू आर रायटिंग. बी क्लिअर अँड डायरेक्ट. बघा फर्स्ट पॅराग्राफ ऑफ युअर ईमेल, तुमच्या ईमेलच्या पहिला पॅराग्राफ कसा असायला पाहिजेत? तर इन्फॉर्मेशन असली पाहिजे त्याच्यामध्ये, माहिती, वाय यू आर रायटिंग, तुम्ही मेल का लिहित आहात याबद्दल पहिल्या पॅराग्राफमध्ये माहिती असायला हवी. माहिती कशी? तर बी क्लिअर अँड डायरेक्ट, एकदम क्लिअर स्पष्टपणे असावी आणि डायरेक्ट असावी. ओके. दुसऱ्या पॅराग्राफ काय मध्ये लिहायचं बघा. यू शुड राईट ओनली द मेन पॉईंट इन डिटेल रिगार्डिंग युअर टॉपिक. बघा यू शुड राईट ओनली द मेन पॉईंट इन डिटेल. तुमचा जो मुद्दा आहे, ज्या कारणासाठी तुम्हाला मेल लिहायचा आहे, तर तो तुम्हाला त्याचा महत्त्वाचा उद्देश डिटेलमध्ये सेकंड पॅराग्राफमध्ये लिहायचा आहे. ओके. पुढे बघा. यू शुड डिस्क्राईब व्हॉट यू हॅव टू ऑफर. तुम्ही त्या मेलमध्ये काय ऑफर करणार आहेत ते त्यामध्ये दुसऱ्या पॅराग्राफमध्ये वर्णन करायचं. किंवा व्हॉट टाईप ऑफ असिस्टन्स, म्हणजे कुठल्या प्रकारची तुम्हाला मदत हवी आहे, यू आर सीकिंग फॉर, किंवा व्हॉट काइंड्स ऑफ प्रॉब्लेम्स ऑर इन्फॉर्मेशन यू वॉन्ट टू शेअर. बघा तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत हवी आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारच्या समस्येला तोंड देत आहात किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती शेअर करायची, हे डिटेलमध्ये दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहायचं. नंतर आहे थर्ड पॅराग्राफ, तिसरा पॅराग्राफ. तर तिसऱ्या पॅराग्राफमध्ये बघा, कन्क्लूड द मेसेज बाय गिव्हिंग सजेशन. सजेशन देऊन काहीतरी कन्क्लूड करायचा, निष्कर्ष काढायचा. ऑर आस्किंग ऑर रिस्पॉन्सिड. कोणाला तरी तुम्ही परमिशन मागताय, तर परमिशन मागताना तुम्ही असं म्हणू शकता की कृपया लवकरात लवकर तुमचा रिस्पॉन्स देण्यात यावा, असं तुम्ही सांगू शकता. ओके. अँड कन्क्लूड युअर ईमेल बाय थँकिंग द रिसिव्हर. ओके. आणि मग थँकिंग जो ईमेलवाला आहे त्याला पाठवायचा वगैरे, शेवटीला तुम्ही थँक्यू वगैरे असं म्हणू शकता. ओके. आणि त्यासाठी 1 लाईन इज सफिशियंट आहे. ओके. पुढे बघा, इंड ईमेल सिग्नेचर. ईमेल सिग्नेचर इंड करायची. फर्स्ट नेम लिहायचं, लास्ट नेम लिहायचं, एवढं लिहायचं. ओके. आता बघूया मित्रांनो उदाहरण. बघा उदाहरण काय. युअर क्लास वॉन्ट्स टू व्हिजिट अन ऑर्फनेज. तुमच्या क्लासला ऑर्फनेजला एक अनाथाश्रमाला भेट द्यायची. ओके. सेंड अन ईमेल टू द डायरेक्टर ऑफ आपले घर ऑर्फनेज रिक्वेस्टिंग हिम टू गिव्ह युअर परमिशन. मग सेंड अन ईमेल लिहायचं तुम्हाला कुणाला, तर डायरेक्टर. ओके. म्हणजे जो संचालक आहे आपले घर ऑर्फनेजचा, अनाथाश्रमाचा. ओके. त्यांना रिक्वेस्ट करायची तुम्हाला किंवा परमिशन द्या, आम्हाला तुमच्या अनाथाश्रमाला भेट द्यायची आहे. यू मे टेक हेल्प फ्रॉम द फॉलोइंग गाईडलाईन्स. ओके. मग खाली जे मुद्दे दिले त्याचा तुम्ही वापर करू शकता, मदत करू शकता. बघा काय मुद्द्याचं आहे याच्यामध्ये. पर्पज ऑफ युअर व्हिजिट, तुमच्या व्हिजिटचा हेतू काय. टाईप ऑफ हेल्प यू वॉन्ट टू डू, तुम्हाला कुठल्या प्रकारची मदत करायची त्यांना. तिसरं, ॲक्टिव्हिटीज टेकन इन ऑर्फनेज, त्या ऑर्फनेजमध्ये कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तुम्ही घेणार आहात. आणि चौथा आहे ॲड युअर ओन पॉईंट, स्वतःचे पॉईंट ॲड करा.
आता मित्रांनो बघा उदाहरण आहे तुम्हाला स्क्रीनसमोर बघा. हा पॅटर्न असतो मेलचा. सुरुवातीला घ्यायचं कंपोज, नंतर इनबॉक्स लिहायचं. ओके, इनबॉक्स झाल्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला लिहायचे ड्राफ्ट लिहायचं आहे, सेंट लिहायचं आहे, ट्रॅश लिहायचं ह्या पॅटर्नमध्ये. नंतर इथे सर्च मेलचं असतं बघा, आहे की नाही, प्रत्येक मेलमध्ये सर्च मेल. तुम्हाला जर तुम्ही जो व्यक्तीला मेल पाठवला आहे त्याचा ईमेल आय डी वगैरे शोधायचं असेल तर इथे सर्च करू शकता. बघा इथे लिहिलं आहे टू, ज्या व्यक्तीला तुम्हाला लिहायचा आहे मेसेज त्या टूचा त्याचा जीमेल आय डी लिहायचा. CCमध्ये तुम्हाला सांगितलं कुणाला लिहायचा, BCCमध्ये कुणाला लिहायचा. नंतर फ्रॉम काय तर म्हणजे आपण ज्या व्यक्तीला ज्या मेलून पाठवला आहे तो तुमचा फ्रॉममध्ये तो ईमेल आय डी येईल आणि मग तुम्हाला सब्जेक्ट त्याचा लिहायचा आहे. तर मित्रांनो बघा येल्लोमध्ये डार्क केलं आहे. तर आता मित्रांनो बघा CC नाही लिहिलं तरीसुद्धा चालते, पण 3 महत्त्वाचे टू लिहा, फ्रॉम लिहा आणि सब्जेक्ट 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. बघा आता सब्जेक्ट काय म्हणतो, रिक्वेस्ट फॉर परमिशन टू व्हिजिट आपले घर ऑर्फनेज. विनंती करतोय, परवानगी देण्यात यावी. कशाला भेट द्यायची तर आपले घर ऑर्फनेजसाठी. बघा डिअर सर अँड मॅम काय लिहायचं तुम्हाला याच्यामध्ये, डिअर सर अँड मॅम महिन्याप्रमाणे लिहायचं, लेटरमध्ये लिहितो तसं. आणि मग समास डायरेक्ट इथून तुम्हाला चालू करायचं. बघा आय होप यू आर वेल, काय तर माझी अशी आशा आहे की तुम्ही छान असाल किंवा ठीक असाल. आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 12th फ्रॉम सनशाईन ज्युनियर कॉलेज परभणी. काय सांगितलं, आय एम अ स्टुडंट ऑफ क्लास 12, मी 12वीचा विद्यार्थी आहे. कुठून तर सनशाईन ज्युनियर कॉलेज परभणीपासून. पुढे बघा आवर क्लास विशेष टू व्हिजिट आपले घर ऑर्फनेज ॲज अ पार्ट ऑफ अ सोशल ॲक्टिव्हिटी. आवर क्लास विशेष आमच्या क्लासची विश आहे, इच्छा आहे काय तर व्हिजिट करायचं आम्हाला आपले घर ऑर्फनेजसाठी. ओके, ॲज अ पार्ट ऑफ अ सोशल ॲक्टिव्हिटी, एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्हाला तुमच्या अनाथ आश्रमाला भेट द्यायची आहे. हे पहिल्या याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये सविस्तरपणे सांगलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये जाऊया आपण आणखी थोडंसं डिटेलमध्ये. पहिलं काय म्हणलं तुम्हाला, मेन मुद्दा काय आहे तुमचा, आहे की नाही, म्हणजेच तुम्हाला जी सुरुवात करायची कशासाठी लिहितात, कारण काय तर ते पहिल्या याच्यामध्ये लिहायचं. दुसऱ्या याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये लिहायचं, बाबा भेट दिली तर तुम्ही काय करणार. बघा द मेन पर्पज ऑफ आवर व्हिजिट इज टू स्पेंड टाईम विथ द चिल्ड्रन अँड अंडरस्टँड देअर लाईफ्स. बघा मेन पर्पज ऑफ आवर व्हिजिट, मेन पर्पज मुख्य उद्देश आमच्या भेटीचा काय तर स्पेंड टाईम, आम्हाला वेळ घालवायचा आहे. कुणासोबत, लहान मुलांसोबत आम्हाला वेळ घालवायचा आहे. ओके, आणि दुसरा काय, अंडरस्टँड देअर लाईफ्स, अंडरस्टँड समजून घ्यायचं आहे, देअर लाईफ्स त्यांचं जीवन काय हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. पुढे बघा वी वूड लाईक टू हेल्प देम बाय डोनेटिंग बुक्स, क्लोथ्स अँड फूड आयटम. बघा प्रश्नामध्ये लिहिलं होतं तुम्ही काय देणार आहेत त्यांना या पद्धतीने. मग वी वूड लाईक टू म्हणजे आमची इच्छा आहे काय तर टू हेल्प देम बाय डोनेटिंग बुक्स, त्यांना पुस्तक डोनेट करायचे, त्यांना क्लोथ कपडे द्यायचेत आणि फूड आयटम द्यायचेत, ही आमची इच्छा आहे. ओके, पुढे बघा वी ऑल्सो प्लॅन टू कंडक्ट सिम्पल ॲक्टिव्हिटीज लाईक गेम्स, स्टोरी टेलिंग, ड्रॉइंग अँड सिंगिंग सॉन्ग. बघा वी ऑल्सो प्लॅन टू कंडक्ट सिम्पल ॲक्टिव्हिटी, आणि आमचा असं सुद्धा प्लॅन आहे की आम्ही सोप्या छोट्या ॲक्टिव्हिटी घेणार आहोत, जसं की गेम्स खेळ घेणार आहोत, स्टोरी टेलिंग घेणार आहोत, ड्रॉइंगचे कॉम्पिटिशन घेणार आहोत, सिंगिंग सॉन्ग हे सुद्धा आम्ही घेणार आहोत. ओके, दुसऱ्या याच्यामध्ये थोडं डिटेलमध्ये सांगितलं उद्देश काय बाबा. नंतर बघा दिस विजिट विल हेल्प अस लर्न व्हॅल्यूज लाईक काइंडनेस, शेअरिंग, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. बघा दिस विजिट विल हेल्प अस, ही विजिट आम्हाला मदत करेल कशासाठी तर काइंडनेस, दयाळूपणा लर्न करण्यासाठी, शिकण्यासाठी, शेअरिंग वाटून कसं राहायचं आपण, आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असणारी सामाजिक जबाबदारी काय हे सुद्धा आपण याच्यामध्ये लिहायचं. पुढे बघा वी ॲश्युर यू दॅट वी विल फॉलो ऑल द रूल्स ऑफ द ऑर्फनेज अँड मेंटेन डिसिप्लिन. बघा वी ॲश्युर यू आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की वी विल फॉलो ऑल द रूल्स, आम्ही सगळ्या नियमांचं पालन करू. ओके, कुणाचे ऑर्फनेजचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं आम्ही पालन करू. अँड मेंटेन डिसिप्लिन, आणि जेव्हा आम्ही एंटर करू तेव्हा तुमच्या अनाथाश्रमामध्ये आम्ही डिसिप्लिन पाळण्याचा प्रयत्न करू. पुढे बघा आवर टीचर्स विल अकंपनी अस ड्युरिंग द व्हिजिट. या व्हिजिटच्या दरम्यान आमचे शिक्षकसुद्धा आमच्यासोबत अकंपनी म्हणजे सोबत असतील. झालं दुसरा पॅरेग्राफ. आता तिसरा पॅरेग्राफ. काइंडली ग्रँट अस परमिशन टू व्हिजिट युअर ऑर्फनेज ऑन अ सुटेबल डेट अँड टाईम. कृपया आम्हाला परवानगी द्यावी, ग्रँट द्यावी, परवानगी द्यावी तुमच्या अनाथाश्रमाला भेट देण्यासाठी, त्याची आम्हाला डेट आणि टाईमसुद्धा कळवावी. वी शाल बी व्हेरी थँकफुल टू यू. आणि जर तुम्ही असं केलं तर आम्ही तुमचे खूप थँकफुल राहू, आभारी राहू. आणि शेवटीला काय लिहायचं म्हणलं, थँक्यू यू लिहायचं, आणि मग तुम्हाला शेवट करायचं सबस्क्रिप्शन. ओके, युअर सिन्सिअरली लिहायचं, तुमचं नाव लिहायचं तिथे, आणि मग तुमच्या कॉलेजचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तिथे लिहायचा आहे. ओके,
तर मित्रांनो अशा पद्धतीने हा ईमेल होता. आणि जर मित्रांनो तुम्हाला आपली इंग्लिशची 12 बोर्डची 3 महिन्याची बॅच करायची असेल आणि जर तुम्ही परभणीचे असाल तर तुम्हाला पत्ता आहे बघा कंटक निवास शारदा कॉलेज समोर, येथे आपली ऑफलाईन बॅच चालते. तुम्हाला जर बॅच करायची असेल तर मला तुम्ही 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. ओके. आणि जर तुम्हाला इंग्लिश ग्रामरची बॅच आणि इंग्लिश स्पोकनचा क्लास करायचा असेल ऑनलाईन तर तरी तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. येथेच थांबूया. सर्वात महत्त्वाचं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.